तसेच आपले संतोष पाटील यांना मी दीपूला विनंती करतोय. संतोष पाटील हॅलो ठीक. चला मित्रांनो, अपन पाहतोय तर आकाश सा दोस्तों ये अंजाम है. अब यहाँ पर नूर बरसने वाला है और थोड़ी देर में फाइनल की शुरुआत होने वाली है. खिला जवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है. और दोस्तों विकास ट्रॉफी 2024 का थरार था और ग्रैंड फाइनल के मुकाबला अब शुरुआत होने जा रही है. और प्रेक्षकांनो जोधा दोन्ही संघासाठी जोधा टाळ्या वाजवा. एक सुंदर सा सामना, बिग फाइट, बिग लढत आपण पाहतोय. चैतन्य साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी, गंधार पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपये प्राइस आहे एक षटकारांसाठी. अमित नाईक साहेब यांच्याकडून प्रथम या पहिल्या चेंडूवर षटकार मारला तर 1000 रुपये भेटणार आहेत. चला मित्रांनो, अंतिम सामना म्हणजे यहाँ पर नूर बरसने वाला और फाइनल के मुकाबले की शुरुआत. प्रेक्षकांनो जोरदार टाळ्या वाजवा दोन्ही संघासाठी. बिग फाइट, बिग लढत आपण पाहतोय. पहिला चेंडू आउट साईडला मिडावला, क्षेत्ररक्षण एकदा पुन्हा होईल का, नाही तर डायरेक्ट हिट होता. कॉलिंग चांगली होती. निर्धाव चेंडूची सामना, फाइनल बॉल. अब पहली फाइनल बॉल में, फाइनल का मुकाबले में पहली गेंद डॉट आती हुई नजर आई है. अब आने वाली 23 गेंदों का खेल क्या होगा. अब बल्लेबाजों को इस मैदान पर विकास 11 बॉलिंग टीम को इस मैदान पर एक टारगेट सेट करना होगा. आउटसाइड खेलने गए और क्लीन बॉल, फिंग नीचे डॉन, बल्लेबाज कौन, कमान डीजे. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. प्रथम मैदानातून बाहेर जातोय 0 धावांवर, 0चा चष्मा घालून. आणि नक्कीच मित्रांनो पहिला गडी बाद होतोय विकास 11 या संघाचा. पहिला हातरा. बिग फाइट, बिग लड़ता है. चैंपियन कौन होगा, कौन लिखेगा इतिहास अपने नाम पर इस मैदान पर. रोहित को मिलती हुई सफलता. प्रीत न्यू बॅटर मैदान पर दाखल होते हुए. प्रेक्षकांनो नक्कीच आपण पाहतोय तर टीव्ही कॅमेऱ्याने नक्कीच आपण पाहतोय तर बॉलिंग गांव दाखवला जातोय. एक लाजवाब गेंद थी, हल्कों से खेला, गेंद पॉइंट पर जाती हुई, एक रन निकालने का मौका. अब बल्लेबाजों ने अपने खाते को बंद किया, टीम को बचाया 1 रन ओवर. ये फाइनल का मुकाबला है. 40 से 45 शाम का समय है. 6 वाजून 10 मिनिटं झाली आहेत आणि अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे मित्रांनो. विकास ट्रॉफी 2024 थरार होता. आगाज का ये अंजाम है, कहां तक पहुंचाया जाएगा. बैकफुट पर गेंद को खेला, कवर की दिशा में थोड़ी सी मिडफील्ड होती हुई और गेंद जा रही है धन धन कर सीमा रेखा के बाहर. 4 रन मिलेंगे, रन 4 तो होगा मेरा पार. कमान दीजिए. रोहित गेंदबाजी पर है मगर बेहतरीन बल्लेबाजी का जलवा होता हुआ. कसूब के बल्ले से आता हुआ एक लाजवाब चौका. टीम की रंग से क्या 5 रनों पर जाती हुई विकास 11 बॉलिंग टीम.
आउट साइड पर गेंद स्क्वायर क्षेत्र में ट्रैवल डीप पर खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को कलेक्ट कर पाएंगे। एक रन पूरा होता हुआ दूसरे रन की मांग है, भाग निकला भाग, भागने की जरूरत है, मगर बेहतरीन रन विकेट होती हुई दाव संख्या लाखानी, दाव संख्या होती थी 7 दावा। एक घड़ी बाद विकास 11 बॉलिंग 11 या संघा जी बात है 7 रन स्कोरबोर्ड पर लगे हैं। 4 ओवर का ये मुकाबला, फाइनल मुकाबला चलता हुआ डीबीएन लाइव पे तमाम दर्शक हमें सुन रहे देख रहे, तमाम दर्शकों के लिए भी बताता चलूं ग्रैंड फाइनल मुकाबला है, शाम का समय है, मगर एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है। कुसुम के लिए अगली गेंद आउट साइड खेलना चाहते थे, बैट का लगा विकेट कीपर उस कैच के नीचे, एक लाजवाब कैच कुसुम की खेली को लगता हुआ विराम। दूसरा झटका विकास 11 बॉलिंग या संगाला, कमान डीजे बोले जब तू छत पे आए, नैन लड़ा के तुझसे मन मंदिर में जिंगल बेल हो जाए। तुम धड़कन बोले जब तू छत पे आए, नैन लड़ा के तुझसे मन मंदिर में जिंगल बेल हो जाए। तेरा हसीन चेहरा आहा मेरे लबों से निकला वहाँ, ढूंढ गूगल पे जाके मिलेगा मजनू मेरे जैसा कहा। पूरी पंचन के साथ लेके बारात बरमा ये तेरा नाचे, जिंग 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 जिंग। चलिए दोस्तों, पहले ओवर का खेल समाप्त। दो विकेट के नुकसान पर विकास 11 बॉलिंग घरोरी मैदान पर है, मगर घरोरी मैदान पर चैंपियन बनने का इरादा लेकर हम आए हैं। इलाका किसका भी है, धमाका होना चाहिए, मगर अब 2 साल अब नाकाम है। ये तीसरा सीजन आपके लिए महासंग्राम लेकर आया है, मगर ये महासंग्राम में चैंपियन बनने का मौका है, इतिहास लिखने का मौका है। राजेश बल्लेबाजी पर आए हैं, राजेश बल्लेबाज है। आउटसाइड खेलना चाहते थे, बैट का एज लगा है, भाग्यशाली लगे बल्लेबाज, विकेट कीपर ने गलती की है, मगर फाइनल के मुकाबले में गलती इस मैदान पर माफी नहीं मिलेगी। मैदान चुकीला माफी नहीं मित्रांनो, यहाँ पर गलती का एहसास भुगतना होगा। और एक रन विकास 11 आपल्याला विनंती करतो का आपला एक प्रतिनिधी समालोचन पेक्षामध्ये पाठवा, फलंदाजाचं नाव सांगण्यासाठी। विकास 11 बॉलिंग कर्णधार आपल्याला विनंती का आपला एक प्रतिनिधी समालोचन पेक्षामध्ये पाठवा। नॉन स्ट्राईकला राजेश आहे, स्ट्राईकला आता राजेश जातोय, नॉन स्ट्राईकला प्रीत याला आपण पाहतोय। राजेश आणि प्रीत ही जोडी मैदानात आपण पाहतोय मित्रांनो। दुसरा षटक चालू असताना अंतिम सामना कुठला जातोय, बिग फाइट बिग लढत आहे। विकास 11 बॉलिंग खोपरा 11 टीम टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करती हुई नजर आ रही है। कौन बनेगा चैंपियन, कौन लिखेगा इतिहास अपने नाम। विकास 11 ट्रॉफी 2024 का सरार है, तीसरा एडिशन है, तीसरा वर्ष अपन बात है। ये तीसरा साल किसको होगा मुबारक, और तमाम बॉलिंगरों ने एक साथ दिया है। मला वर्ग पण आपण पाहतोय, त्यांनी पण खूप सपोर्ट दिला या भव्य क्रिकेट सामन्यासाठी, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। विकास 11 बॉलिंगच्या वतीने ऑफ स्टंप पर गेंदी, दोनों हाथ अंपायर के खुलते हुए वाइड का इशारा आता हुआ, एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंचती हुई 9 रनों पर। 2 विकेट के नुकसान पर विकास 11 बॉलिंग या संघाची अजूनही 17 चेंडू तक खेळ बाकी आहे, पाहूया किती धावा उभारल्या जातील। आउटसाइड खेलने गए वहां पर बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद विकेट कीपर के दस्ताने में डॉट बॉल। राजेश है वहां पर स्ट्राइक पर। इस टूर्नामेंट को सजाने के लिए बहुत मेहनत ली है तमाम बॉलिंगरों ने। बॉलिंग ये तमाम हमारी कमेटी मेंबरान फिर से ऑनसाइड पर खेला, गेंद टीम स्क्वायर लेग पर जाती हुई, जब तक खिलाड़ी गेंद को फील कर पाएंगे। एक रन पूरा होता, दूसरे की मांग होगी क्या, मगर एक ही रन से संतोष दोनों खिलाड़ी। एक धावानी संघाची धाव संख्या लाखानी, धाव संख्या जाऊन बदे ती 10। थैंक यू।
लाजवाब मुकाबला है, फाइनल का मुकाबला है। फील्ड स्ट्राइक पर है, आउटसाइड पर पीने खेला, गेंद हवा में, खिलाड़ी के पास मौका है, ले लिया क्या, स्पीड की खेली को लगाते हैं वीरम, बल्लेबाज कौन, कम ऑन डीजे। आदित्य नाईक, सुमित नाईक आयोजन करते आहेत छान। हर्षद नाईक, योगेश वजे साऱ्या खेळाडूंचे आहेत जाण। कुणाल राजेश, विनोद मामा, भूषण भाई नेक, कुणाल राजेश, विनोद मामा, भूषण भाई नेक। शुक्रिया डीजे। तीसरा गडी बाद होतो आहे विकास 11 बोलिश 11 या संघाचा तीसरा हजरा येतोय। न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय, आदित्य येतोय न्यू बॅटर मैदानात। धाव संख्या झाली आहे ती 10, 3 गडी बाद 10 धावा। थोड़ी सी टीम बैकफुट पर है, मगर 30 से 35 रन इस मैदान पर शाम के वक्त में एक लाजवाब होंगे, मगर बल्लेबाजों को लगाने होंगे। आउटसाइड खेलने के, मगर बैट और गेंद का संबंधी अंपायर का निर्णय का इंतजार होगा हमारे कॉम्बॉक्स में। एक रन जरूर पूरा होता हुआ, लेग बाय का इशारा अंपायर द्वारा आता हुआ, एक रन के साथ इसको डबल फिगर पर जाता हुआ 11 रनों पर 3 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर चलता हुआ। विशाल गेंदबाजी कर रहे हैं और विशाल गेंदबाजी का जलवा होता हुआ। अखरा धावा बुन बात है, राजेश स्ट्राइक पर है। ये दोनों बल्लेबाजों को संवारना होगा, एक साझेदारी जोड़ी होगी, क्या वो साझेदारी जोड़ी जाएगी मैदान पर? बेहतरीन गेंद थी, ऑफ स्पिनर लाजवाब गेंदबाजी। आप वहां पर रनआउट का मौका बनेगा, देखिए कॉलिंग टूटी, दिल टूटा, बल्लेबाज कौन, और राजेश को मैदान के बाहर जाना पड़ेगा। या कौन सा बल्लेबाज जाएगा? चौथा हजरा विकास 11 बोलिजिया संगाला, कम ऑन डीजे। भरला या विकास पाटील चषक, बोलिंद गावी भरला या विकास पाटील चषक। क्या इस रन की जरूरत थी? 3 विकेट आपके गिर चुके थे, रन नहीं बन रहे हैं, मगर 2 ओवर का खेल आपके पास आना बाकी था। 12 गेंदों में 20 से 25 रन आप छोड़ जाएंगे इस शाम के वक्त में इस मैदान पर। वो रन संख्या एक लाजवाब डिफेंस करने के लिए लाजवाब हो सकती है, मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल है। आखिरी गेंद मैदान पर गिरी नहीं, इस मुकाबले को मैंने हार माना नहीं। लाजवाब क्रिकेट की मेजबानी है, क्रिकेट का महासंग्राम है, क्योंकि ये विकास ट्रॉफी 2024 का सरार है। खुनाल आएंगे गेंदबाजी पर और न्यू बैटर मैदान पर हार्दिक आएंगे न्यू बैटर। अब हार्दिक पर जवाबदारी बड़ी है, 12 गेंदों में 20 से 25 रन जोड़ने होंगे, एक फाइटिंग इसको इस मैदान पर खड़ा करना होगा। शाम का समय है, मगर दोस्तों ये लाजवाब मुकाबला है, चैंपियन बनने वाला, इतिहास रचने वाला मुकाबला। कौन लिखेगा अपने नाम इतिहास 2024 का, विकास ट्रॉफी 2024। बेहतरीन गेंद थी और विकेट जीता हुआ 5वां हजरा विकास 11 बोलिंग संगाला, कम ऑन डीजे। थैंक यू। हार्दिक न्यू बैटर आए हैं मैदान पर, उनके मामा के तरफ से 1000 रुपए हर सिक्सर के लिए, 5000 रुपए हर सिक्सर के लिए अरविंद मामा सर जी के द्वारा। देखिए दोस्तों ये क्रिकेट का खेल है, फाइनल का मुकाबला है, मगर हार्दिक को करना होगा, नहीं कर पाएंगे तो इस मैदान पर से दूर होते हुए नजर आएंगे। ये चैंपियन तो जरूर आप बनने का इरादा लेकर आए हैं, इरादा किसका भी हो, दिमाग का हमारा होना चाहिए। न्यू बैटर मैदान पर सुमित आए हैं बल्लेबाजी पर,
अब गेंदों का खेल 11 बचा है। 11 गेंदों में कितने रन बनेंगे? 11 बने हैं और 6 विकेट मैदान के बाहर गए हैं। बेहतरीन शॉट है मगर गेंद बैट का एज लेकर स्टंपमैन पर क्रिकेट जोन में जाती हुई 1 रन के साथ अपने बल्लेबाजों ने अपने खाते को बंद किया। टीम को पहुंचाया 12 रनों पर। 14 गेंदों का खेल हुआ है। 6 विकेट डगआउट में गए हैं श्री गणेश। अब चाहो तो यहाँ पर विकास 11 बॉलिंग या संघाची धाव संख्याला आकारणी नाही दिली तर हा संघ थोड़ा अडचणीत पडेल, मगर यहाँ पर बल्लेबाजों को घेर बदलने होंगे, एक साझेदारी छोड़नी होगी। 10 गेंदे हैं आपके पास, 10 गेंदों में 15 से 16 रन आप छोड़ देंगे तो ये मैच एक लाजवाब हमारे तमाम दर्शकों को देखने को मिल जाएगा। हार्दिक स्ट्राइक पर है। ये बल्लेबाज के पास क्षमता है, मगर आज करना होगा, अपनी टीम को संवारना होगा क्योंकि टीम थोड़ी सी बैकफुट पर है। थोड़ी सी घाई करा मित्रांनो। विनोद नाईक साहेब यांच्याकडून हार्दिकसाठी प्रत्येक षटकाला 1000 रुपये बक्षीस दिलं जाणार है, मगर क्या हार्दिक इस मैदान पर कर पाएंगे? गेंदबाज करने देंगे, ये आने वाला समय तय करेगा। बेहतरीन गेंद थी हार्दिक के लिए, बैकफुट पर जाकर पॉइंट पर खेलना चाहते थे। बैट और गेंद का कोई संबंध नहीं, गेंद आती हुई बिंदी, डॉट बॉल। जितनी डॉट गेंदे आएगी उतना प्रेशर बढ़ते बल्लेबाजों पर होता हुआ नजर आएगा। अब 9 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। 12 रन बने, 6 विकेट। वहां पर विकास 11 बॉलिंग टीम थोड़ी सी बैकफुट पर है। फाइनल का मुकाबला प्रेशर वाला है, प्रेशर में कोई बिगड़ता है तो कोई निकलता है, लड़ना होगा, पसीने गंवाने पड़ेंगे। शॉर्ट गेंद ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद हवा में और विकेट कीपर ने और एक कैच को लपट लिया। हार्दिक की खेली को विराम, 7वां विकेट। कम ऑन डीजे। गावी भरला या विकास पाटील चषक, ऋषि, थैंक यू डीजे। ऋषि न्यू बैटर गए हैं, 7 विकेट गिरे हैं। बॉलिंग करो, इस मैदान पर आप प्रेशर में हैं। घरौरी मैदान पर यह खेल नहीं चलेगा क्योंकि तमाम जनता आपको देख रही है। पूरे घरौरी मैदान पर आप लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। आप 8 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है, मगर बल्लेबाजों को संवरना होगा। अभी भी 8 गेंदों में 10 से 12 रन जोड़ने होंगे। एक फाइटिंग स्कोर खड़ा कर देना होगा अपने गेंदबाजों को। फुल टॉस है, गेंद को ऑन साइड, गेंद को लॉन्ग ऑन पर खेला, जब तक गेंद को फील किया जाएगा। 1 रन पूरा हुआ, दूसरे रन की मांग है, दूसरा रन भी पूरा किया जाएगा। वहां पर कॉलिंग अच्छी है, दूसरा रन भी पूरा होता हुआ। दाव संख्या आकारणी, दाव संख्या होती थी 14। 7 घड़ी बाद विकास 11 बॉलिंग या संगाजी। 7 गेंदों का खेल आना बाकी है। 7 गेंदों में कितने रन बने जाएंगे, कितने रनों का योगदान दिया जाएगा, मगर अपने गेंदबाजों को लड़ने वाली रन संख्या उबारनी होगी। विकास 11 बॉलिंग या संगाला, 14 रन बने, 7 विकेट के नुकसान पर। बैकफुट पर गए, गेंद को पंच किया, बेहतरीन शॉट है, कमर बाउंड्री लाइन के बाद 4 रन। कम ऑन डीजे। विनोद मामा भूषण भाई नेक, कुणाल राजेश विनोद मामा भूषण भाई नेक, हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक, बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक। विकास 11 टीम आपल्याला विनंती करतो, आपण जे पडद्याच्या आतमध्ये आले तुम्ही बाहेर या प्लीज, आपल्याला विनंती आहे। आपण आयोजक नियोजक आहेत। धाव संख्या 18 झालेली आहेत। 3 षटकांचा खेळ पूर्ण होता, 18 धावा। येणारा 7 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे, पाहूया किती धावा उभारल्या जातील, किती धावांचं आव्हान दिलं जाईल। ये अविनाश गेंदबाजी पर आ रहे हैं, आखिरी 6 गेंदे हैं, मगर बल्लेबाजों को मेला लूटना होगा। 6 गेंदों में 12 से 15 रन जोड़कर अपने गेंदबाजों को रन संख्या उबार कर देनी होगी। क्या गेंदबाज इस मैदान पर लड़ पड़ेंगे, मगर वरना अगर रन संख्या उबारी नहीं जाएगी तो आपकी गेंदबाजी भी यहां पर कम भी पड़ जाएगी। विकास 11 बॉलिंग टीम थोड़ी सी बैकफुट पर है, जहां पर विकेट का
प्रचार होता हुआ नजर आया है, मगर एक साझेदारी चाहिए। बेहतरीन शॉट है, मगर गेंद हवा में है, खिलाड़ी वहां पर से, मगर अब गेंद क्रिकेट जोन में जाएगी 1 रनों के लिए। एक रन के साथ स्कोर 19 शुक्रिया डीजे। सुमित स्ट्राइक पर है। 5 गेंदों का खेल अभी भी मैदान पर आना बाकी है। 1-2 बड़े शॉट इस मैच का रूप बदलेंगे। ये फाइनल का मुकाबला है, इतिहास रचने वाला मुकाबला। थैंक यू बैंजो। अच्छी गेंद ऑफ स्टंप पर थी, खेलना चाहते थे बैकफुट पर जाकर पॉइंट पर, मगर बैट और गेंद का कोई संबंध नहीं। गेंद राहती हुई विकेट कीपर के हाथों में डॉट बॉल। अब गेंदे मैदान पर 4 बची है, 19 रन बने हैं। क्या 30 रन तक जोड़ा जाएगा इस मैदान पर? टारगेट 4 गेंदों में 12 से 13 रन जोड़े जाएंगे कि बल्लेबाजों के द्वारा करना होगा। अभी नहीं तो फिर कभी नहीं। यही मौके साल में बार बार नहीं आते, साल में एक बार क्रिकेट का खेल आता है। आउटसाइड पर गेंद को खेला, स्कॉलर पर खिलाड़ी है, जब तक गेंद को फील्ड करने से बफल हुए, मगर 1 रन पूरा, दूसरे की मांग है, रनआउट का मौका बनेगा क्या? बैकअप अच्छा है, बैकअप नहीं तो आपका भी बैकअप है। धाव संख्या 20, 3 चेंडू तक खेळा दोन्ही बाकी आहे। विकास 11 बॉलिंग या संघाकडे। पाहूया 3 चेंडूमध्ये किती धावा उभारल्या जातील, किती धावांचं आव्हान दिलं जाईल। 3 गेंदों पर कितने रन बने जाएंगे? स्ट्रेट ड्राइव खेला, मिडल पर कैच का मौका था, बेहतरीन एफर्ट। एक पूरा हुआ, दूसरे की मांग है, दूसरा भी पूरा होगा। धाव संख्या लाखानी, धाव संख्या 22, तीसरी धाव पूर्ण केली जाईल का? बॅकअप आहे या 2 धावांनी संघाची धाव संख्या लाखानी, धाव संख्या होती 22, 22 धावा 7 गडी बाद। विकास 11 बॉलिंग या संघाची आपण पाहतोय। येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या विनिंग मधला। पाहूया किती या 2 चेंडूमध्ये धावा उभारल्या जातील, किती धावांचं आव्हान दिलं जाईल। 2 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है। इस 2 गेंदों पर 5 से 6 रन, एक फाइटिंग स्कोर इस मैदान पर देखने को मिलेगा शाम के समय में। विकास 11 बॉलिंग टीम इस मैदान पर लड़ पाएगी गेंदबाजों के द्वारा, मगर बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा। आने वाली 2 गेंदें, शॉट गेंद थी, ऑनसाइड खेलना चाहते थे, बैट का ऊपर ही किनारा लगा, गेंद डिग्रेस में जाती हुई 1 रन के साथ स्कोर जात होता 23 रनवर। शेवटचा चेंडू या षटकामधील या विनिंग मध्ये आपण पाहणार आहोत। विकास गेंदबाजी पर है, एक आखिरी बॉल। क्या इस गेंद पर बड़े शॉट आएंगे बल्लेबाजों के द्वारा? मगर वाकई में लाजवाब आयोजन निवेदन हमने देखा 2 दिन 11 को इसका आगाज था। इस अंजाम को आप देख रहे हैं। 12 मई 2024 का सरार है। विकास ट्रॉफी 2024 का ग्रैंड फाइनल मुकाबला है। पहली विनिंग की आखिरी गेंद बल्लेबाज की जाती हुई, बेहतरीन शॉट है, लॉन्ग पर गेंद हवा में, खिलाड़ी है, एक लाजवाब कैच, बल्लेबाज कौन? 8वां झटका विकास 11 बॉलिंग या संगाला। और दोस्तों वाकई में श्री गणेश बॉलिंग टीम, आप इसने इस टूर्नामेंट में और भरत मोरे सर जी ने भी इस टूर्नामेंट में हमें समाप्त करने की संधि दी। तमाम व्यक्तियों का हम बहुत बहुत आभार व्यक्त करते हैं। और दोस्तों आइए, जब मुकाबले की दूसरी इनिंग की शुरुआत होगी, जहां पर 24 रनों का टारगेट है, 6 के रन से बल्लेबाजी करनी है, 24 गेंदें और 24 रन बनाने हैं। क्या इसका जवाब मिलेगा, नहीं मिलेगा? ईट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब बल्ले से। ये सुनाने के लिए माइक्रोफोन पर बुलंद आवाज के मालिक भरत मोरे सर जी आपके सामने पेश हो जाएंगे।
पत्थर. येस, दिला नाही. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. श्री गणेश बोळींज विकास स्मृती चषक 2024च्या वतीनं अंतिम चरणामध्ये आपण आहोत. शेवटच्या आणि अंतिम सामन्यामध्ये दोन असे संघ जे मागील 3 वर्षामध्ये फायनल पर्यंत दिसले नव्हते. आता ते दोन संघ फायनल मध्ये पोहोचल्यात आणि पोहोचल्यानंतर तो ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी आतुर आहेत. चला घाई करा, कोपराट तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. अंधार झाला तर कोणत्याही प्रकारे कोणाचंही म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही. त्यामुळे तुम्ही जितकी घाई कराल तितकं तुम्हाला त्याचा फायदा होईल. धावपलकरती धाबा किती आहेत, टार्गेट कितीच आहे? 24 चेंडू 24 धाबांची गरज आहे. इनिंग चालू होण्या अगोदरच एक भाकीत आहे. 24 चेंडू 24 धाबांसाठी संघर्ष कडवा होणार आहे. बोळीन संघाचा घरचं मैदान आहे. कोपराडने अतिशय चांगला खेळ आतापर्यंत केला आहे, परंतु ही स्थिती वेगळी आहे. जसं एक एक लेवल आपण वरती आल्यानंतर आपला वेगळा दर्जा दाखवावा लागतो, स्वतःला अपग्रेड करावं लागतं, खेळाची उंची वाढवावी लागते आणि ती वाढवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रकारची उंची आता कोपराड संघाला वाढवावी लागणार आहे. सुमितच्या विकेट हॅट्रिकला 1000 रुपये. निलेश नाईक अवी यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. बक्षिसांचा वर्षा होणार आहे. गोलंदाजी मार्क होती सुमित. स्ट्राईक एंडवरती बॅटर वीरू. नॉन स्ट्राईक एंडला निलेश आलाय. सुमितचा पहिला चेंडू ओहो लेगस्टम्पच्या बाहेर, लेगस्टम्पच्या बाहेर. बघा आतमध्ये येणारे चेंडू आहेत, परंतु लेगस्टम्पवर ते हाताळलेत तर वाईट मिळणं स्वाभाविक आहे. इथून तुम्हाला गोलंदाजी काहीतरी विचारपूर्वक आणि विरूसाठी हाताळलेला चेंडू अवांतरित येतोय, म्हणजे एकदा अतिरिक्त रूपाने ऍड होतीये. सुमितचा पुढील चेंडू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आतमध्ये येणारा चेंडू आहे. बघा कशा प्रकारे कट झाला, कशा प्रकारे बीट झालाय आणि विरूला थांबवणं हे एकमेव चॅलेंज आहे. या सामन्याला बोळीन संघाला जिंकण्यासाठी फर्स्ट स्टेप काय आहे तर विरू आणि निलेश या दोघांनाही बाद करणं. कोणताही मोठा फटका न मारता ही सर्वात मोठी टास्क आहे. आणि जर हे केलं तर कदाचित जो आस्किंग रन रेट 6चा आहे तो तुम्हाला 8-10 या घरामध्ये नंतर दिसू शकतो. समोरच्या दिशेने खेळायचा होता चेंडू ऑनसाइडला निघून गेला. इनरेट धावचीची संधी. हो ये क्या हुआ है, ये क्या हुआ है. हताश है, निराश है और यही चेहरे बताती हुए कि ये नॉट आउट है. इथे काय घडलं होतं, जितक्या वेगाने चेंडू फेकला गेला होता सुमितने गॅदर करण्यामध्ये चुकी केली आणि जी संधी चालून आली ती विरूला बाद करण्याची, ती संधी मात्र मिस झाली आहे. मॅच एवढ्यात संपणार नाहीये. एका षटकामध्ये 5 गेल्या, 6 गेल्या, 7 गेल्या, 8 गेल्या, मॅच जिवंत राहील. शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 6 चेंडू 5 आला तरी सुद्धा मॅच जिवंत राहील. सामना कधीही कोणत्याही दिशेने झुकू शकतो. बोळीन संघ हो कट काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू एका दाब्यासाठी गेलाय. कोपराडला माहित आहे या दाबांचा पाठलाग कसा करायचा आहे. एक एक दाब्याने मॅचला जिंकता येऊ शकतं हे त्यांना माहित आहे, परंतु प्रत्येक बॉलवरती एक निघतील याची गॅरंटी काय आहे, याची गॅरंटी काय आहे. संध्याकाळचं जत्र आहे, मोठे फटके मारल्यानंतर काय षटकार जातील याची तरी गॅरंटी कुठे आहे. म्हणून इथे या सर्व गोष्टींचं मिश्रण डोक्यामध्ये सर्वांच्या चालू आहे. विचार हेच चालू आहेत. षटकार मारावा, सिंगल मारावा, डबल काढावा, काय करावा तरी काय. गोलंदाज विचार करतोय 6 तर त्यासाठी काय करू. आणि त्यामुळे ही मॅच सध्या तरी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. कौस्तुभ डीप मध्ये प्रोटेक्टिव्ह आहे आणि खूप चांगल्या प्रकारे फिल्डिंग करत असताना चेंडू फेकतोय. या सगळ्या विचारांना सामोरं जात असताना दडपण गोलंदाजावरती आहे, फलंदाजावरती आहे, क्षेत्ररक्षकावरती आणि बाहेर बसलेल्या सर्व खेळाडूंवरती सुद्धा आहे.
बघा इतकं कमी धावफलक असून सुद्धा कोपराडचा संघ तितका मोठा जल्लोष करत नाहीये, म्हणजे समजू शकता ही मॅच. हो ये क्या हुआ है, ये दिक्कत है. चेंडू मागे निघून गेला. डिक्लेअरच्या पण एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल, म्हणजेच प्रत्येक चेंडूवरती एक धाव आतापर्यंत आली आहे, येते यश प्राप्त झालंय. परंतु या चेंडूवरती बीट होणं हे त्या गोष्टीचे संकेत देत आहेत की एका धावेसाठी सुद्धा संघर्ष आहे. एका धावेसाठी संघर्ष म्हटल्यानंतर हे बॉल्टरनच्या एकविषयीची मॅच अवघड आहे, सोपी नाही. आणि बोलिंगस्कर जाणतात या प्रकारच्या मॅचेसला आपल्या बाजूने झुकवणं. मागील रविवारी झालेली स्पर्धा सुद्धा मला वाटतं ते लो स्कोरिंग मॅचेस झाली होती. येस, तिथे बोलिंगने बाजी मारली आहे कोपराड समोर. परंतु आता कोपराड काय विचार करतोय, त्या सर्व गोष्टींना विसरून, त्या सर्व गोष्टींना बाजूला सारून या आलेल्या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा हा एकमेव विचार त्यांच्या मनामध्ये आहे. पहिल्या षटकातील खेळ जवळजवळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती कोपराड संघाच्या. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. थँक्यू डीजे. बघा नवीन गोलंदाज मार्क वरती येतात. प्रथम षटक आहे, दुसरं हातामध्ये प्रथमच्या. दोन्ही आकडे वेगवेगळे आहेत. बघूयात प्रथम कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुमीच्या पावलावरती पाऊल ठेवलं जात आहे की अजून कोणता विचार. पॉवर प्लेची पॉवर संपली आहे आता. वरचढ्या चेंडू लॉफ्ट केला ऑन साइडला. चेंडू वेगाने निघून चालला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. व्हॉट अ फिल्डिंग, शानदार फील्डिंगचा नजारा. मैच खत्म नहीं हुआ है दोस्तों, मैच खत्म नहीं हुआ है. इस मैच में अभी भी दम है. ये मैच में दम खम है और वो दमखम दिखाना पड़ेगा. दोनों एंड से दिखाना पड़ेगा. कोपराड संघ जाणतोय मॅचला जिंकणं, परंतु बोलिंज इतक्या वर्षांनी आलेला हा सुवर्ण क्षण त्यांना विसरायचं नाही आहे. ही भव्य दिव्य ट्रॉफी आपल्या नावे करण्यासाठी त्यांना सुद्धा प्रयत्नशील राहायचं आहे. या मॅचची जी काही चुरस आहे ती शेवटपर्यंत आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. कोपराड संघ जर का या मॅचला शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जाईल तर रिझल्ट वेगळा दिसेल, पण जर का या मॅचला त्याच्या अगोदर त्याने संपवण्याचा प्रयत्न केला तर पॉझिटिव्ह रिझल्ट त्यांचा असू शकतो. दुसऱ्या बाजूला बोलिंग संघ जर का या मॅचला लवकर संपवण्याच्या नादामध्ये पुढे गेला तर कदाचित त्यांना सुद्धा हानी आहे. हो बघा मागे चेंडू निघून गेलाय, मागे चेंडू निघून गेलाय. बॅटच्या साह्यानं चेंडू अडवला गेलाय का? येस, अडवला हार्दिक नाही. प्रशंसा करावी लागेल हार्दिकची. निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल येतोय आणि बोलिंग संघ या मॅचला खेचण्याच्या दृष्टीनेच वाटचाल करतोय, या खेचण्याच्या मानसिकतेनेच खेळ करतोय आणि तो खेचण्याच्या दृष्टीने ती दाखवलेली ती मानसिकता त्यांना कदाचित विजयाच्या जवळ सुद्धा नेऊ शकते. सर्व काही शक्य आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मैदानाला गरगळत निघून चालला. पुन्हा एकदा कावकॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आलाय. धावचीची संधी. ओहो, ये क्या हुआ है? नाही ना मुन्ना ना, थोडे से चूक गए. फिल्डिंग चांगली होते, फेकी चांगली होते. चेंडू काय तर होत आहेत, अमय धाकधूक होतोय. वाघोली संघ अनबिटन आतापर्यंत होता आणि या स्पर्धेमध्ये तो सेमीफायनल मध्ये पराभूत झालाय. त्यांच्यासाठी हा थोडासा जीवाला लागणारा क्षण आहे. या मैदानावरती त्यांनी मागील 3 वर्षामध्ये एकही मॅच हारली नव्हती, एकही मॅच हारली नव्हती. हा इतिहास होता आणि तो संघ मात्र या स्पर्धे बाहेर झाला. आणि दोन्ही संघ जे दिसत आहेत ते मागील 3 वर्षामध्ये पहिल्यांदाच फायनल मध्ये आलेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा विजय खूप महत्वाचा आहे. हे विजेतेपद महत्वाचं आहे. दिशा देण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडू गेला. हर्षद नाईक चेंडूवरती येत आहेत, फेकी करतोय. तोपर्यंत एक धाव येते. पुन्हा एकदा सिंगल. 5 चेंडूचा खेळ, 10 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. ढोल ताशा नगारे सगळंच काय वाजणार आहेत. शिट्ट्या टाळ्या सगळे काय वाजणार. डीजे वाजल्यानंतर सगळेजण नाचणार आहेत, परंतु कोण नाचणार हे अजून माहित नाहीये. कोपराडही नाचू शकते, बोलिंगही नाचू शकतो. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, वेट केलाय, वेट वाट
चेंडू सीमा रेखा पार, चौकार. बघा मी मगाशीच म्हटलं होतं, मगाशीच म्हटलं होतं दडपण फक्त बॉलिंगवर नाहीये, प्रत्येक क्षेत्ररक्षकावरती आहे, प्रत्येक गोलंदाजावरती आहे, प्रत्येक फलंदाजावरती आहे, प्रत्येक प्रशंसकावरती आहे. हे दडपण कदाचित समजू शकलेले नाहीत आणि ते पेलू शकलेले नाहीत क्षेत्ररक्षक, आणि त्यामुळे पुढे जावं, झेल घ्यावा, चेंडूला अडवावं की वेट करून एक टप्पा चेंडू हातामध्ये घ्यावा, या द्वितीय मनस्थितीमधून बाहेर पडणं थोडंसं कठीण झालं आणि त्याच्या प्रत्यार्थामध्ये कोपरड संघाला चौकार मिळतो. चौकार आलाय. धावल कधी धावा जर आपण पाहिल्या तर आहेत 14 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला 12 चेंडू 10 धावांची गरज. हो दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेला. यावेळेला कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आदित्य इथे काय विचार करतोय? सगळं काय ठीक आहे, हा बँड बाजा का मध्येच वाजतो कळायला मार्ग नाही आहे. नक्की कोणता आनंद आहे? एक धाव निघाल्याचा की अजून काही वेगळं चित्र काढण्याचा? एक धाव निघाल्याचा आनंद आहे. क्या बात आहे. आदित्य नाईक आजच्या दिवसामध्ये मॅच विनिंग पारी आदित्यने खेळली आहे आणि तो आदित्य आता ॲज अ बॉलर म्हणून खेळ करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू अडलाय. फेकी प्रथम वेगाने चेंडूला फेकतायत, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केले. आणि बेंडबाजीची अवस्था कशी माहिती आहे काय? बेगने शादी में अब्दुल्ला दिवाना, अशीच काही स्थिती आहे. म्हणजे बॉलिंगसाठी वाचवायला आल्यात आणि एक धाव निघाल्यानंतर वाचतायत. असो सिंगल धाव आली आहे. धावाने धावफलक पुढे जातं, एका धावाने धावफलक पुढे जात असताना 16 वरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामधील. बघा 2चा फासला आहे, तो फक्त क्लिअर करायचा आहे आणि तो 2चा फासला क्लिअर करणं ही डिफिकल्ट टास्क सध्या बॉलिंग समोर आहे. ओहो हर्षद नाईक बीट झाल्यात आणि इथे एक धाव धावून कंप्लीट केली जाते. सिंगल रन मिळतीये. अटॅकिंग फील्ड लावली होती, तैनात होती, तरी सुद्धा हातामध्ये चेंडू विसावलेला नाहीये आणि त्यामुळे अरे थँक्यू बँड बाजा. मिसफिल्डला सुद्धा वाचतोय. अच्छा त्यासाठी लॉफ्ट केलं चेंडूला ऑन साइडला. पुन्हा एकदा डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, फेकी करेल तोपर्यंत एक धाव निघते. एका धाव्याने ही मॅच पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. कोपराडसाठी सध्याला जमेची बाजू काय आहे? अरे थँक्यू. ओहो आखुटप्याचा चेंडू बाहेरच्या दिशेने निघणारा होता. उसळी अनपेक्षित होती, जी अपेक्षित नव्हती फलंदाजाला आणि त्यामुळे निर्धाव चेंडू सांगतो होते. आता फासला 1चा राहिलाय. जब फासला रहेगा 1 का तो काम भी नेक करना पडेगा. फासला असेल 1 तर करावं लागणार आहे काम नेक, नाही केलं तर मात्र अडचणी वाढणार आहेत. 18 धावा धावफलक करते. शेवटचा अंतिम चेंडू कट केलाय. ओहो कट शॉट, चेंडू निघून गेलाय. कव्हर पॉइंट सीमा रेखा पार. येतोय दणदणीत खडखडीत लाजवाब शानदार बहारदार फुल्ला तूच चौकार. आदित्य नाईक सुमित नाईक आयोजन करते. उरले सुरलेल्या आशा धुसर होताना दिसतायत, कारण 6 चेंडू 2 वरती ही मॅच येऊन थांबली आहे. 6 मध्ये 2 जिंकणार कोण येणारी काळ वेळ सांगणार आहे. परंतु आता बॉलिंगकरांची बॉडी लँग्वेज थोडीशी प्रदर्शित करायला लागली आहे की या मॅचचा रिझल्ट काय येणार आहे. बहुतांश प्रेक्षकांनी आता मैदाना बाहेर जाण्याचा रस्ता सुद्धा पकडलाय. क्रिकेटचा खेळ आहे. अनेक वेळा 6 चेंडू 1 धावांचा बचाव होताना सुद्धा आम्ही पाहिलंय. या खेळपट्टीवरती या 2 धावांचा बचाव जर झाला तर ते काही आश्चर्यचकित करणारी बाब नसणार आहे, कारण या खेळपट्टीने अनेक असे धक्के अनेक संघांना दिलेले आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवरती येत आहेत.
राजस पाटील गोलंदाजी मार्ग वरती 6 चेंडू 2 धावांचा बचाव करण्यासाठी समोर वीरू, ज्या वीरूने आज त्याची दादागिरी दाखवली आहे. हो पंचाकडे लावून अपील केली आहे, परंतु ती अपील तितकीशी प्रभावी नाहीये. आता फक्त एका धावेचा फासला आहे. हल बोळीन संघ या वेळेला विजयाचे हॅट्रिक मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरला, परंतु कोपराडने पूर्णपणे त्यांचा मागील रविवारचा जो काही चेंडू इथे अडवला गेला आहे. धावचीची संधी आहे, परंतु फलंदाज सेफ आपल्या कोर्ट क्रीज मध्ये तिथे पोहोचताना दिसतात. बोळीन संघाने विचार केला होता की विजयाची हॅट्रिक लगातार 3 संडे आम्ही फायनलचा किताब जिंकू आणि या उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये उतरले, परंतु फलंदाजीमध्ये त्या क्रमामध्ये केलेला बदल, काय हार्दिकचं ओपन करणं गरजेचं होतं का, काय लेफ्ट हँडर बॅटरला लेफ्ट हँडर बॉलर समोर आणणं गरजेचं होतं का, या सर्व ज्या बाबी आहेत त्या कुठे ना कुठे न पटण्यासारख्या होत्या आणि तुम्हाला विनाशाच्या दिशेने नेणाऱ्या होत्या. आणि कदाचित तेच चित्र, तर तोच काहीसा फरक या मॅच मधला सर्वात मोठा इम्पॅक्ट टाकणारा फरक म्हणून पुढे आलाय. चेंडू मागे गेलाय, मॅच फिनिश, सामना संपलाय. विकास स्मृती चषकाचा अंतिम विजयी संघ आणि या किताबाचा मानकरी संघ, संघाचं नाव आहे बिनधास्त कोफराट. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक, बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. षटकारांचा जोर मैदानी आज रंगणार, बघतील आज सान थोर क्रिकेटचे सारे करणार. देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक, देव गणपती आणि शंकराच्या कृपेची आहे झलक. हे बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक, बोलिंज गावी